पण केला पाहिजे, तो कशा करता करावा, का करावा, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा आणि आपला ऋणानुबंध काय, याचा विचार मागे तीर्थक्षेत्र श्री मुक्ताईनगरला वाचावी ज्ञानेश्वरी या प्रवचनांमधून मी केलेला आहे. श्रीमद भगवद्गीता आणि भगवद्गीतेवरचं भाष्य म्हणजे श्री ज्ञानेश्वरी आहे. पण एक गीतेवरचं एक विवरण आहे. एवढ्याच मर्यादित अर्थाने जर आपण ज्ञानेश्वरीकडे बघू तर कदाचित ती ज्ञानेश्वरीशी केलेली प्रतारणा होईल. ज्ञानेश्वरीचा तो एका अर्थानं अपमानच होईल. ज्ञानेश्वरीवर अनेक टीका जन्माला आल्या. गीतेवर अनेक टीका जन्माला आल्या. गीतेवर श्रीमद भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे आपल्या भारत देशातला की या ग्रंथावर जेवढं लिहिलं गेलं तेवढं जगाताय पाठीवर दुसऱ्या कोणताही ग्रंथावर लिहिलं गेलं नाही. इतकं या ग्रंथावर लिहिलं गेलं. जगद्गुरु शंकराचार्यांच्या टीकेपासून ते अगदी अलीकडच्या काळामधल्या आचार्य श्री विनोबा भावेंच्या गीताईपर्यंत आणि त्याच्यानंतरही त्याला अनुसरून असणाऱ्या अनेक ग्रंथांचा विचार गीतेच्या संबंधानं केला गेला. त्यांच्याही नंतर आपल्याच वराड प्रांतातले प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी पुष्कळसा विचार गीतेच्या संबंधानं मांडला. अनेकांनी त्याच्यावर भाष्य लिहिलं, अनेकांनी टीका लिहिल्या, अनेकांनी त्या संबंधामध्ये काही विवरणं केली. मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता ज्या ज्या जीवनमूल्यांची गीता आपल्याला गरज म्हणून बोलून दाखवते, ज्या ज्या जीवनमूल्यांचा उपदेश अर्जुनाच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांनी जगताला केला, त्या त्या जीवनमूल्यांपैकी एखाद्या मूल्यांवर भर देऊन त्या त्या पद्धतीनं ते भाष्य अनेक विद्वानांनी निर्माण केलं. ज्ञानाचा विचार करताना ज्ञानावर जोर देऊन शंकरानंदी सारखी टीका प्रकट झाली. भक्तीचा विचार करताना भक्तीवर जोर देणाऱ्या काही टीका प्रकट झाल्या. कर्माचा विचार करताना कर्मावर जोर देऊन कर्म हेच महत्वाचं आहे असं सांगणारा काही गीता रहस्यासारख्या टीका लोकमान्य टिळकांनी निर्माण केल्या. कुणी वैराग्यावर जोर दिला, कुणी समर्पणावर जोर दिला, कुणी शरणागतीवर जोर दिला. आणि अशा पद्धतीनं गीतेवर अनेक पद्धतीच्या टीका या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भाषांमधून निर्माण झाल्या, जन्माला आल्या. याच्यामध्ये कुणी आपल्या टीका आपलं मत मांडण्याकरता, कारण भगवद्गीता हे प्रस्थान भाषामध्ये प्रस्थान त्रयीमधला एक ग्रंथ आहे. उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र याला प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि याच्यावर जो स्वतंत्रतेनं भाष्य लिहितो त्याला आचार्य अशी पदवी मिळते. आता काय झालंय आपल्याकडे, आचार्याचा सुकाळ झालाय. खूप आचार्य झाले आता. कोणी वेदांताचा आचार्य आहे, कोणी संगीताचा आचार्य आहे, कोणी विनोदाचा आचार्य आहे. वेगवेगळे आचार्य झाले, पण आचार्य ही पदवी अशी मिळत नाही. उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र याच्यावर आत्तापर्यंत झालेल्या टीकांपेक्षा वेगळ्या अर्थाची टीका जो निर्माण करतो त्याला आचार्य पदवी मिळत असते. त्याने ब्रह्मसूत्रावर स्वतंत्र भाष्य करायचं, आचार्यांच्या भाष्याला अनुसरून जायचं नाही, वेगळे पण ठेवायचं. आत्तापर्यंत गीतेवर जे जे बोललं गेलं त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडून गीतेचं भाष्य त्यांनी निर्माण करायचं. उपनिषदावर आत्तापर्यंत जी भाष्य निर्माण झाली, ज्या ज्या मताच्या अभिनिवेशानं निर्माण झाली, त्या त्या भाष्यांना बाजूला ठेवून स्वतंत्र भाष्य उपनिषदांवर निर्माण करायचं. त्याला आचार्य असं म्हटलं जातं. त्यामुळे जगद्गुरु शंकराचार्य, रामानुजाचार्य, त्याच्यानंतर वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, मध्वाचार्य
हे जी सगळी आचार्य परंपरा आपल्याला दिसून येते नंतरच्या काळामध्ये, ही सगळी आचार्य परंपरा, या सगळ्या आचार्यांचे या तिन्ही प्रस्थान ग्रंथावरती स्वतंत्र भाष्य. परंतु गीतेवर लिहित असताना, गीतेचं विवरण करत असताना, गीतेवर भाष्य निर्माण करत असताना जगद्गुरु शंकराचार्यांपासून अनेकांनी कुठपर्यंत येऊ मी, ज्ञानेश्वरी जन्माला येईपर्यंतचा काळ, या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी गीतेवर भाष्य निर्माण केलं त्यांनी ते भाष्य स्वतःच्या मतस्थापनेकरता आणि स्वतःचं मत जगाला कळावं याच्याकरता म्हणून निर्माण केलं. पण ज्ञानेश्वरी ही टीका अशी निर्माण झाली की ज्या टीकेने कोणत्याही मताचा अभिनिवेश ठेवला नाही, कोणत्याही मताच्या खंडन मंडनाचा विचार ज्ञानेश्वरीनं केला नाही. ज्ञानेश्वरी कुणाचं उणदुणं काढत नाही. ज्ञानेश्वरी कुणाकडे द्वेषपूर्ण दृष्टीनं बघत नाही. ज्ञानेश्वरी नको त्याचा गुणात्मक गौरव कधी करत नाही. कुणाला तरी खाली दाखवणं आणि कुणाला तरी डोक्यावर घेणं अशा गोष्टी ज्ञानेश्वरीनं कधी केल्या नाहीत. आमची ज्ञानेश्वरी ही अत्यंत तटस्थ, कोणत्याही मताचा विशेषत्वानं गौरव, विशेष जरी अद्वैत प्रतिपादन ज्ञानेश्वरीमधून झालेलं असलं तरी कोणत्याही मताच्या स्थापनेकरता म्हणून काहीतरी विशिष्ट पद्धतीची मांडणी करणं हे ज्ञानेश्वरीनं केलं नाही. ज्ञानेश्वरी ज्या वेळेला गीतेवरची टीका म्हणून प्रकट झाली त्यावेळेला ज्ञानेश्वरी ही केवळ तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जीवाचं अत्यंतिक कल्याण व्हावं एवढ्या एकाच उद्देशानं प्रकट झाली. ज्ञानेश्वरीचा दुसरा हेतू नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी स्पष्टपणानं बोलून दाखवलंय, अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशून श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ज्ञानेश्वर महाराज एकट्या अर्जुनापुरती गीता मर्यादित ठेवत नाही. उलट पक्षी जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपण अशा अर्थाने कधीतरी अभ्यास करून बघा, अशा अर्थाने कधीतरी विचार करून बघा की गीतेतला अर्जुन आणि ज्ञानेश्वरीतला अर्जुन या दोन अर्जुनांमध्ये अंतर फार मोठं आहे. गीतेतल्या धृतराष्ट्रापेक्षा ज्ञानेश्वरीतला धृतराष्ट्र फार बोलका आहे. गीतेतल्या संजयापेक्षा ज्ञानेश्वरीतला संजय फार मवाळ आहे, फार ज्ञानी आहे, फार प्रगल्भ आहे. गीतेतल्या अर्जुनापेक्षा ज्ञानेश्वरीतला अर्जुन हा जास्त समंजस आहे. आणि याच्याही पुढे बोलतो, गीतेतल्या भगवान श्रीकृष्णापेक्षा ज्ञानेश्वरीतले भगवान श्रीकृष्ण हे अजून जास्त व्यापक आहेत. या दृष्टीने कधीतरी अभ्यास करून बघा. आतापर्यंत आम्ही एवढंच ऐकत आलोय की श्रीमद भगवत गीतेमधला अर्जुन हा सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. तुमचं माझं प्रतिनिधित्व करत तो ज्ञानेश्वर गीतेमध्ये उभा आहे. कारण अर्जुनाच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, युद्ध करावं की करू नये, आणि अशा पद्धतीचा संशय सर्वांच्या अंतःकरणामध्ये असतो. म्हणून अर्जुन हा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाचं प्रतिनिधित्व करतो, हे आम्ही खूप वेळेला ऐकून आलोय. अर्जुनाची ये पाती जे परिसणे अयोग्य होती, तरी अवधान द्यावे संती विनवणी सलगीची. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता ज्यांची आहे त्यांनी गीता ऐकावी, मान्य आहे. श्रीमद भगवत गीतेमधला अर्जुन हा तुमचं आमचं प्रतिनिधित्व करतो, परंतु असो, गीतेतला अर्जुन तुमचं माझं प्रतिनिधित्व करतो, आमच्या सारखा म्हणून तो भगवंतासमोर जाऊन उभा आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे बारकाईनं दाखवून दिलंय की अरे बाबा, अर्जुन हा आपला प्रतिनिधी नाहीये. तुमचा आमचा विचार केला तर आमचं प्रतिनिधित्व अर्जुन करत नाहीये. मग आपल्या जवळ येणारी व्यक्तिरेखा ही दुसरी तुसरी कोणती नसून धृतराष्ट्राची. धृतराष्ट्र हा खरा आपला प्रतिनिधी आहे, हे ज्ञानोबारांनी दाखवून दिलं. बाकीच्या सगळ्यांना वाटतं अर्जुन हा आपला प्रतिनिधी आहे, काय करावं काय करू नये याच्यामध्ये अर्जुन अडकला, आणि तुम्ही आम्ही सुद्धा याच बंधनामध्ये अडकतो. ज्ञानोबाराय म्हणतात नाही नाही,
आम्ही करावं की करू नये या बंधनात अडकलो नाही. आम्ही अडकलो ते मामकाहान पांडवाहा याच्यामध्येच अडकलोय. पांडव सगळे धृतराष्ट्राचे पुतणेच होते ना, त्याच्या मुलासारखेच होते ना, त्याच्या सख्या भावाची मुलं होती ना. धर्मराज युधिष्ठिर काय, भीम काय, अर्जुन काय, नकुल काय, सहदेव काय, कोण होतं? हे धृतराष्ट्राला काही वेगळ्या कुटुंबातले लोक होते, शत्रू होते, आपल्याच घरातले, आपल्या सख्या भावाची मुलं. म्हटलं असतं तर आपल्याच कुटुंबातले आहेत म्हणून धृतराष्ट्राने त्यांना पोटाजवळ घेतलं असतं तर काही बिघडलं नसतं. पण आपल्याच घरातले असून सुद्धा धृतराष्ट्राने विचारलेल्या एकमेव प्रश्नामध्ये धृतराष्ट्र म्हणतो, मामकाहा पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाहा पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. किती गंमत आहे. ज्ञानोबारायांना हे पहिल्या या श्लोकावर ज्ञानोबारायांच्या 3च ओव्या आहेत. पण या 3 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरीची गीतेच्या भाष्याची सुरुवात करताना ज्ञानोबाराय धृतराष्ट्राला रागावून बोलतात. सहसा ज्ञानोबाराय रागावत नाहीत. परंतु ज्ञानोबारायांना धृतराष्ट्राचा राग आला. कशामुळं? मामकाहा आणि पांडवाहा हे 2 शब्द रागाला कारण ठरले. माझे आणि पंडूचे ज्ञानोबारायांनी भाष्य करताना शब्द वापरलेत. संजय सांग बाबा, आता मामकाहा हा शब्द, माझे असा शब्द आल्यानंतर त्या माझे मध्ये त्याला पांडवांना घेता आलं नाही. मामकाहा म्हणल्यानंतर पांडवाहा स्वतंत्र म्हणावं लागलं. त्याचं मामकाहा इतकं संकुचित आहे की त्याच्या सख्या भावाची मुलं मामकाहामध्ये यायला तयार नाहीयेत, तो आणायला तयार नाहीये. इतका आत्मकेंद्री, इतका अर्थकेंद्री झालेला हा धृतराष्ट्र केवळ माझे 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 म्हणण्यामध्ये माझे पुतणे सुद्धा मला माझे वाटू नयेत, माझ्या सख्या भावाची मुलं सुद्धा मला माझी वाटू नयेत, केवळ माझ्या पोटी आलेलेच माझे असतात, इतक्या संकुचित विचारानं प्रश्न विचारणारा धृतराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीनं आमच्या समोर उभा केलाय त्याच्यामध्ये ही गोष्ट नक्की आहे की अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करत नाही. अर्जुनामध्ये आणि धृतराष्ट्रामध्ये जो फरक ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलाय गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तो हाच आहे. समोर हातामध्ये शस्त्र धारण करून आपल्याला मारायला उभे राहिलेल्यांना अर्जुन म्हणतो हे माझे आहेत, आणि आपल्या सख्या भावाच्या पोटी जन्माला येणाऱ्या धृतराष्ट्राला वाटतं हे माझे नाहीत, हे पांडव आहे, हे पंडूचे आहेत. शत्रू म्हणून उभं राहिलेल्यालाही माझं म्हणण्याची आपली वृत्ती असेल तर अर्जुन आपला प्रतिनिधी आहे. पण आपल्या कुटुंबातले आपल्या भावाची मुलंच आपल्याला आपली वाटत नसतील तर धृतराष्ट्र आपला प्रतिनिधी आहे. आता तुम्ही ठरवा आपला प्रतिनिधी कोण आहे, धृतराष्ट्र आहे का अर्जुन आहे? आम्ही इतके आत्मकेंद्री झालो, आम्ही इतके संकुचित विचाराचे झालो, आम्हाला मी आणि माझं याचा विचार केला तर फक्त 4च गोष्टी गृहीत आहेत या माझं म्हणण्यामध्ये. मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी, संपलं माझं. पण ह्याच्या पलीकडे माझं असं काही राहिलेलंच नाहीये. पुढं चालून आला तर त्या माझ्यामध्ये एक जावई येईल, आणि सून जर पंढरपूरला न पाठवणारी भेटली तर सून येईल, नाहीतर याच्या पलीकडे माझं कोण आहे याच्यामध्ये कोणी जात नाही. आणि ज्ञानोबाराय तर म्हणतात माझं म्हणण्यामध्ये, परत ज्ञानोबारायांची पुष्टी आहे या लोकांना, ज्ञानोबारायांचं प्रमाण देऊन बोलतात हे लोक. माझं कोण असतं? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणे, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणे, एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात आम्हाला माझं कोण आहे. आमच्या शेजारी वर्षानुवर्ष राहणारा आमचा शेजारी माझ्यामध्ये येत नाही, माझ्या या शब्दामध्ये त्याचा अंतर्भाव होत नाही. माझे नातेवाईक माझ्या शब्दामध्ये येत नाहीत.
कालांतरानं मुलं सुद्धा माझी राहणार नाहीत. मुलगी तर माझी नसतेच, तिला तर सासरी जावंच लागतं असं बोलूनच दाखवतात लोक. कोण माझं? आमचं मी आणि माझं मी आणि माझं हे इतकं मर्यादित होऊन गेलं, इतकं संकुचित होऊन गेलं, इतकं संकुचित झालं की त्या मी आणि माझं याच्यामध्ये दुसरं कोणी येतच नाही. कालांतरानं मुलंही माझी राहत नाहीत, बायको कालांतरानं बायकोही जात नाही, जाते. मी फक्त मी याच्याच पुरतं माझे पण विस्तारलं जात. माझं कोण आहे? आम्ही कुणाला माझं म्हणायला तयार आहोत? एका बाजूला धृतराष्ट्राची भूमिका मामकाहा नंतर पांडवाहा म्हणायला भाग पाडते, जे पांडव त्याच्या मामकाहामध्ये बसत नाहीत. त्याच्या सख्या भावाची मुलं असून सुद्धा धृतराष्ट्राला हे माझेच आहेत असं म्हणावं वाटलं नाही कधी. माझे आणि पंडूचे. का बाबा, पंडू तुझा सख्खा भाऊ नव्हता का? सख्या भावाच्या मुलांची जबाबदारी आपल्यावर नसते का? माझ्या सख्या भावाचा मुलगा जर व्यसन करत असेल तर त्याचा कान धरण्याचा अधिकार काका म्हणून मला असला पाहिजे का नाही? माझ्या सख्या भावाचा, सख्या बहिणीचा मुलगा जर मला कुठेतरी अनैतिक कर्म करताना दिसत असेल तर त्याचा कान धरून त्याला जाब विचारण्याचा अधिकार मला असला पाहिजे का नाही? का? अरे तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस, माझा भाचा आहेस, तू माझा पुतण्या आहेस. आपल्या घरामध्ये वारकऱ्याची परंपरा आहे आणि तू व्यसन करतो, लाज वाटत नाही तुला? हे रागवण्याचा अधिकार मला असला पाहिजे की नाही? असला पाहिजे. का असला पाहिजे? कारण तो माझा आहे म्हणून. जर माझा सख्या भावाचा मुलगा व्यसन करत असेल तर त्याचा कान धरून त्याला प्रश्न विचारणं, त्याला सन्मार्गावर आणणं हे माझं कर्तव्य असेल. आणि तो जर त्या काळात माझा असेल तर धृतराष्ट्राला का वाटलं नाही की माझ्या सख्या भावाची मुलं माझी आहेत? फक्त दुर्योधनच तुझा काय? फक्त दुःशासनच तुझा काय? अर्जुन तुझा नाही? धर्मराज तुझा नाही? ज्ञानोबारायांना ही गोष्ट खटकली आणि म्हणून पहिल्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबाराय म्हणतात, म्हातारा मोहे नाशिला. अरे हा म्हातारा मोहानं नासून गेला. हातामध्ये शस्त्र धारण करून आपल्या विरोधात उभं राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना अर्जुन माझं म्हणतोय आणि धनुष्यबाण खाली ठेवतोय. आणि जे जवळ घ्यायला तयार आहेत, राज्य सुद्धा तुम्ही घेऊन टाका म्हणायला तयार आहेत, अशा आपल्या सख्या भावाची मुलं माझी असताना त्यांना धृतराष्ट्र माझं म्हणायला तयार नाही. मग आपलं प्रतिनिधित्व अर्जुन करतोय का धृतराष्ट्र करतोय? आम्ही अर्जुन आहोत का आम्ही धृतराष्ट्र आहोत हे एकदा तपासून बघितलं पाहिजे. मग गीतेचा उपदेश कसा करायचा ते आपण बघू. अर्जुन असू आपण तर शत्रूला सुद्धा माझं म्हणता आलं पाहिजे, तर आपण अर्जुन होऊ. आणि आपल्या भावाच्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना सुद्धा माझं न म्हणता आलं पाहिजे, तर आपण धृतराष्ट्र होऊ. आपण कोण आहोत सांगा? मी पुढे 3 दिवस फक्त त्याच्यावरच बोलतो. आपण सांगा, आपण धृतराष्ट्र म्हणून गीतेकडे बघायचं आहे का आपण अर्जुन म्हणून गीतेकडे बघायचं? आमच्या जीवनामध्ये आम्ही इतके संकुचित झालो. बरं, एका बाजूला अर्जुनाची आणि धृतराष्ट्राची ही भूमिका, जे कुणालाच माझं म्हणायला तयार नाही, आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानोबारांची इतकी व्यापक भूमिका आहे की सगळ्या जगाला माझं म्हणायला बसले. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे दुसऱ्या बाजूने ज्ञानोबाराय बोलतात. एकीकडे सख्या भावाच्या मुलांना माझं न म्हणणारा धृतराष्ट्र, मधल्या भागामध्ये आपल्या शत्रूलाही माझं म्हणणारा अर्जुन, आणि तिसऱ्या भागामध्ये ज्ञानोबाराय आपलं परक न करता सगळ्या जगालाच माझं घर म्हणणारे ज्ञानोबाराय. आमचा प्रवास धृतराष्ट्रापासून ते ज्ञानोबारायांपर्यंतचा असला पाहिजे, याला गीता म्हणतात. गीता म्हणजे काय? भगवद्गीता म्हणजे काय? धृतराष्ट्रापासून सुरू केलेला प्रवास ज्ञानोबारायांपर्यंत जाऊन थांबणे,
याला भगवद्गीता असं म्हणायचं. भगवद्गीता म्हणजे दुसरं काही नाही. आम्ही पहिल्यांदा सगळेच धृतराष्ट्र आहोत. आम्ही इतक्या संकुचित वृत्तीचे झालो, आम्ही इतके आत्मकेंद्री झालो सध्याच्या काळामध्ये. आम्हाला फक्त माझं एवढंच राहिलंय, मी आणि माझं, बस. आम्ही दुसऱ्याला सहन करा. काय सांगू तुम्हाला, आता सगळेच तुम्ही मोठे आहात, वारकरी मंडळी आहात, स्वामीजी समोर आहेत. काय सांगायचं? प्रवचनात बसल्यावर दुसऱ्याची मांडी आपल्या मांडीवर आलेली आपल्याला चालत नाही. आता अजून माझे पण किती संकुचित करायचंय, किती संकुचित करायचंय? काय धृतराष्ट्रापेक्षा वेगळे आहोत आपण? बोला ना. तुम्ही आम्ही धृतराष्ट्राच्याच वर्गात बसणारे आहोत. अर्जुन पुढे अजून आपल्याला. आमची सुरुवात कुठे याचा विचार केला पाहिजे. शेजारच्याची मांडी आपल्या मांडीवर आली गर्दीमुळं तर आपल्याला चालत नाही. माझ्या मांडीवर म्हणजे तुझं, तू माझं पण हे फक्त मांडीपुरतच मर्यादित आहे, त्याच्या बाहेर जात नाही. माझी मांडी, त्याच्यावर तुझी मांडी आली कशी? माझ्या मांडीवर तुझी मांडी आली कशी? मामकाहा पांडवाश्चैव. सुरू झालं ना युद्ध. आम्ही नेमके वंशज कुणाचे आहोत? आम्ही कुणाच्या विचाराची कास धरून चाललो आहोत? अर्जुनाच्या का धृतराष्ट्राच्या? आणि म्हणून ज्ञानेश्वरीतला धृतराष्ट्र हा गीतेतल्या धृतराष्ट्रापेक्षा आपल्या अधिक जास्त जवळ येणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ही फक्त गीतेवरची एक इतर टीकांसारखी टीका आहे असं म्हणून जर आपण ज्ञानेश्वरीकडे बघू ना, तर आपण ज्ञानेश्वरी नीट ओळखली नाहीये. आपण ज्ञानोबारायांच्या व्यापक विचारधारेचा अपमान करतो. ती नुसती गीतेमध्ये सांगितलेल्या विचाराचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी नाही आहे. आपल्याला पटेल किंवा न पटेल मला माहिती नाही, पण भगवान जे बोलले त्याच्याही पुढे जाऊन बोलणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत, जे भगवानही बोलू शकले नाहीत. आणि त्याच्याही पेक्षा स्पष्ट बोलायचं झालं तर भगवंतालाही जे बोलता आलं नाही आणि भगवंतालाही बोलायला जे सुचलं नाही ते बोलणारे ज्ञानोबा आहे. अजून काय याच्यापेक्षा स्पष्ट बोलायचं? म्हणून मला कधी कधी गंमत वाटते स्वामीजी. भगवान श्रीकृष्णाने जर इथं येऊन उद्या सगळ्यांबरोबर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना, माझं बोलणं ऐका नीट. भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबारायांना म्हणतील, मलाही असंच सांगायचं होतं पण जमलं नाही. इतकी ज्ञानेश्वरी गोड आहे, इतकी ज्ञानेश्वरी पुढे आहे. हा, भगवंताच्या बोलण्याला थोडंसं नाही म्हटलं तरी युद्धाची पार्श्वभूमी होती. रणांगणावर उभं राहून बोलावं लागलं. त्या वेळेला अर्जुनाची मानसिकता बघून बोलावं लागलं. अर्जुनाच्या संबंधानं थोडंसं रागवून बोलावं लागलं. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप, असं त्याला क्लीब म्हणावं लागलं, षंढ म्हणावं लागलं, मूर्खासारखा वागू नको म्हणावं लागलं, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यवाण, संग्रामी कवण कारुण्य तुझे म्हणावं लागलं अर्जुनाला. बोलले भगवान. ज्ञानोबाराही बोलले. ज्ञानेश्वरीला युद्धाची पार्श्वभूमी तशा अर्थाने म्हटलं तर नाहीये, पण गीतेच्या पार्श्वभूमीवर चालू असणारं युद्ध आणि ज्ञानेश्वरीच्या पार्श्वभूमीवर चालू असणारं युद्ध, हे दोन्ही युद्धामध्ये सुद्धा अंतर आहे. मी थोडीशी गंमत सांगतो आपल्याला. आता मला माहित नाही हा विस्तार किती करावा, पण गीतेच्या मागे पार्श्वभूमीवर चालू असणारं जे युद्ध आहे ना, ते फक्त कौरव आणि पांडव या दोघांचंच आहे. सत्य आणि असत्य या दोघांचंच आहे. न्याय आणि अन्याय या दोघांचंच आहे. पण ज्ञानेश्वरी ज्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रकट झाली ते युद्ध या दोनांमध्ये चालू नाहीये. ज्ञानेश्वरी जर तुमच्या माझ्यासाठी जन्माला आली असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये युद्ध चालूच आहे. आम्ही काही फार सोज्वळ आहोत असं समजायचं कारण नाही. आमच्याही मनामध्ये युद्ध चालू आहे. अर्जुनाच्या समोर होतं, आमच्या मनात आहे, एवढंच भाग आहे.
पण आमच्या युद्धाचं वर्णन ज्ञानोबारांपेक्षा तुकोबारांनी जास्त स्पष्ट केलं. तुकोबारांनी ज्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी प्रकट झाली ते युद्ध कोणतं हे सांगताना तुकोबारांनी सांगितलं, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही अगोज पडती आघात, यवोनिया नित्य नित्यवारू. तुकोबारांनी भाषा केली. आमच्या अंतःकरणात अर्जुनासमोर जसं युद्ध आहे ना, तसं तुमच्या आमच्या समोरही युद्ध आहे. पण अर्जुनाचं युद्ध राज्याचं होतं, अर्जुनाचं युद्ध संपत्तीचं होतं, अर्जुनाचं युद्ध प्रतिष्ठेचं होतं, अर्जुनाचं युद्ध न्याय मागण्याकरता होतं. मान्य आहे. आमच्यात कोणतं युद्ध चालू आहे, तुमच्या आमच्या मनात कोणतं युद्ध चालू आहे, ते युद्ध साधं नाही. अर्जुनाचं युद्ध सत्य असत्य दोन्हीवरच अवलंबून आहे. आमच्या युद्धाला 2 नाही 6 गोष्टी आहेत, 6. म्हणून तुकोबारांनी 3 जोड्या ठेवल्यात आमच्या युद्धाला. रात्री दिवस एक जोडी, अंतर्बाह्य दुसरी जोडी, जग आणि मन तिसरी जोडी. आमचं युद्ध रात्री दिवस चालू आहे, अर्जुनाचं युद्ध फक्त दिवसात चालू होतं. अर्जुनाचं युद्ध बाह्य चालू होतं, आमचं अंतर्बाह्य चालू आहे. अर्जुनाचं युद्ध हे भावंडाबरोबर नातेवाईकांबरोबर चालू होतं, आमचं जग आणि मन याचं चालू आहे. 3 जोड्या आहेत तुकोबारांनी दाखवलेल्या. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आता याचे जर विकल्प मांडायचे ठरले तर आमचं युद्ध किती पातळ्यांवर चालू आहे आमचं आम्हाला ओळखून घ्यावं लागतं. रात्री दिवस चालू आहे ना, मग रात्री चालू असणारं युद्ध वेगळं, दिवसा चालू असणारं युद्ध वेगळं. रात्री आत चालू असणारं युद्ध वेगळं, दिवसा आत चालू असणारं युद्ध वेगळं. रात्री बाहेर चालू असणारं युद्ध वेगळं, दिवसा बाहेर चालू असणारं युद्ध वेगळं. रात्री आतमध्ये जगाबरोबर चालू असणारं युद्ध वेगळं, रात्री आतमध्ये मनाबरोबर चालू असणारं युद्ध वेगळं. आता हे सगळं जर मांडत बसलो तर किती विकल्पन, किती पद्धतीची युद्ध आमच्या मनात चालू आहेत विचार करून बघा. आमच्या युद्धाला एवढी पार्श्वभूमी आहे आणि ज्ञानोबाराय या युद्धावर बोलतात. याच्याकरता फक्त एका मर्यादित भूमिकेतून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य केलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्या पुष्कळ पुढे जाऊन ज्ञानोबाराय बोलले. आणि हे सगळं बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला धृतराष्ट्राच्या जागी पहिल्यांदा ठेवलंय. म्हणून मी म्हटलं, आपले असताना आपलं न म्हणणाऱ्या धृतराष्ट्रापासून, कोणीच आपलं नसताना सगळेच आपलं आहेत असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांपर्यंतचा प्रवास म्हणजे गीता, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. धृतराष्ट्रापासून निघायचंय आणि ज्ञानोबारायांपर्यंत पोचायचंय, तर हा गीतेचा प्रवास आहे, हा ज्ञानेश्वरीचा प्रवास आहे. स्पष्ट शब्दात आपल्या ओळखीच्या शब्दात सांगायचं झालं तर खळांची व्यंकटी सांडो इथपासून सुरू करायचंय आणि दृष्टादृष्ट विजये होवा वेजी इथपर्यंत जाऊन थांबायचंय. ही ज्ञानेश्वरी आहे, ही गीता आहे. आपण विचार करायचा, फार लांबवणार नाही, पण ज्ञानेश्वरीच्या संबंधानं आपल्याला बोलायचं आहे म्हणून मी थोडंसं ओवी घेतली. मी तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो या अपारा तोषा लागी, म्हणून तिये पूजे रिझलेने आत्मराजे, मग वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. ओवी घेतली आहे समोर मी, पण त्या अनुषंगानं मला अजून थोडंसं व्यापक बोलायचं. या संबंध गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेपेक्षा पुढे जाऊन काही भाषा बोलून दाखवली, गीतेपेक्षा पुढे जाऊन काही विचार बोलून दाखवला. गीतेमध्ये जे सांगता आलं नाही पण सांगण्याची इच्छा होती ते भगवंताला ज्ञानेश्वर महाराजांनी बोलायला भाग पाडलं. जे युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलायची भगवंताला गरज वाटली नाही, ती गरज ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण करून घेतली. हे सगळं मान्य आहे,
हे सगळं गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये जास्त वेगळं येतं. आणि अशा भूमिकेमध्ये उभ्या असणाऱ्या धृतराष्ट्राला अर्जुनाला गीतेने काही उपदेश केला. बरं, हा उपदेश करताना इतका सरळ उपदेश आहे, इतका सरळ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतल्या ग्रंथरचनेचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे जे जे ग्रंथ निर्माण झाले ना, त्या त्या ग्रंथाचा विचार करत असताना त्या ग्रंथाचा विस्तार किती मोठा झाला असेल, किती मोठा झाला असेल, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण तेवढा सगळा विस्तार ग्रंथाच्या सुरुवातीला अत्यंत संकोचामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये मांडला जातो. मी तुम्हाला उदाहरणानं सांगतो. आपल्याला चांगदेव पासष्टी ऐकून माहिती आहे. चांगदेव पासष्टीमध्ये ज्ञानोबारायांनी चांगदेवांना उपदेश केला. 65 ओव्यामध्ये उपदेश आहे. पण आपल्याला मी स्पष्टपणानं सांगतो, हा उपदेश 65 ओव्यामध्ये नाही. आपण त्याला चांगदेव पासष्टी म्हणतो, पण हा 65 ओव्यांमध्ये उपदेश नाही. हा उपदेश 3च ओव्यांमध्ये, नंतरच्या 62 ओव्या या 3 ओव्याचा विस्तार आहे. उपदेश 3च ओव्यांमध्ये. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासु दावी मग ग्रासू प्रकटला करी, इथपासून ते बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणे आहे अवघाची जो, याच 3 ओव्यामध्ये सगळा विचार इथंच आहे. आणि उरलेल्या 62 ओव्या म्हणजे या 3 ओव्यांचा विस्तार. तसंच महाभारताचं आहे, तसंच रामायणाचं आहे, तसंच ज्ञानेश्वरीचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या गेलेल्या सगळ्या ओव्या आपण बघा. सगळ्या ओव्यांचा मूळ काय आहे? काही नाही. पहिली ओवी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा, याचा विस्तार म्हणजे पुढची ज्ञानेश्वरी. यदक्षरमनाख्येयम या एका श्लोकाचा विस्तार म्हणजे पुढचा अनुभवामृत आहे. अहो, हेही जाऊ द्या. तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय पाठ आहे का? गीतेचा 15वा अध्याय काय सुरुवात आहे? ऊर्ध्व मूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित, है ना? या 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला गेला. या 15व्या अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलं गेलं? सगळा 15वा अध्याय बघायची गरज नसते त्याच्याकरता. 15व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आला ना, त्या श्लोकाचे पहिले 3 शब्द तेवढेच बाजूला काढा. पुढचा 15वा अध्याय या 3 शब्दाचा विस्तार. 15व्या अध्यायाचे पहिले 3 शब्द कोणते? ऊर्ध्व, मूलम, अधशाखा. संपला 15वा अध्याय. ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म, मूल म्हणजे माया, अधशाखा म्हणजे संसार. संपला. याच्या पलीकडे 15व्या अध्यायामध्ये चौथा विषयच आला नाही. 3च विषय आले 15व्या अध्यायामध्ये: ब्रह्म, माया आणि प्रपंच, संसार. याच्या पलीकडे 15व्या अध्यायामध्ये विस्तार नाही कशाचा. तुम्ही कुठलाही काढून बघा, कुठलाही श्लोक काढून बघा, तो या 3च विषयाच्या संबंधाने येतो. पण सगळा पुढचा 20 श्लोकांचा 15वा अध्याय या 3 पहिल्या श्लोकामध्ये येऊन गेला. तसंच महाभारताचं आहे. मला सांगायचंय काय, अर्जुनाच्या या अवस्थेला उपदेश करताना भगवंतानी ज्या गीतेला प्रारंभ केला, ती सगळी गीता आपल्याला कळावी लागेल असं नाही. मग भगवद्गीतेचा उपदेश काय आहे? काही नाही. हा धृतराष्ट्राच्या मुखातून आलेला जो पहिला श्लोक आहे ना, तो भगवद्गीतेचा उपदेश. पहिला श्लोक कोणता? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. याच्यातही सगळा श्लोक बघू नका. सगळ्या गीतेचं सार काढायचंय ना, पहिले 2 शब्द घ्या. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. संपली गीता. गीता ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही बोलत नाही तुम्हाला. गीता एवढंच बोलते, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. संपली गीता. काय सांगितलं गीतेने? धर्मक्षेत्रे, धृतराष्ट्र बोलतोय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. दोन्ही ठिकाणी धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे. दोन्ही शब्दामध्ये आलेला क्षेत्रे शब्द बाजूला काढा. क्षेत्रे
मागे काय राहतं? धर्म कुरु, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. संपली गीता, संपली गीता. गीता ह्याच्या पलीकडे काही बोलत नाही, तुम्हाला काही बोलत नाही. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रामध्ये आपल्या धर्माचं पालन करा. संपली गीता. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे. झाली गीता. याच्या पलीकडे गीतेने तुम्हाला काय सांगितलं सांगा? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथपर्यंत जा आपण. नाही, आपापला धर्म आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या प्रामाणिक मानवी धर्मानुसार वागावं. संतांनी घालून दिलेल्या धर्मानुसार आपण वागावं. आपल्याला कोणतंही क्षेत्र आपल्या वाट्याला आलेलं असेल तर त्या त्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या धर्माचं पालन करावं. मग तुम्हाला युद्ध हा तुमचा धर्म असेल, प्रामाणिकपणानं त्याचं पालन करा. नोकरी हा तुमचा जर उदरनिर्वाह करता तुम्ही धर्म मानला असेल तर प्रामाणिकपणाने नोकरी करा. तुम्ही व्यवसाय करत असाल तर प्रामाणिकपणाने व्यवसाय करा. त्या व्यवसायाचा धर्म त्या व्यवसायामध्ये सांभाळा. आपण विद्यार्थी असू तर विद्यार्थ्याचा धर्म पाळून आपण विद्यार्थी दशा विचारात घेतली पाहिजे. आपण जर शिक्षक असू तर शिक्षकाचा धर्म आपल्याला पाळता आला पाहिजे. आपण व्यावसायिक असू तर व्यवसायाचा धर्म आपल्याला पाळता आला पाहिजे. एवढंच नाही, आपण राजकारण करत असू तर राजकारणाचा म्हणून जो राजधर्म असतो तो आपल्याला पाळता आला पाहिजे. तेच आपलं काम आहे आणि त्यालाच गीता असं म्हणतात. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या दोनच शब्दामध्ये गीतेचा विचार आहे. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. याच्या पलीकडे काय सांगा महाराज गीतेमध्ये मला? याच्या पलीकडे गीता काय बोलते? काय नाही. पण आपल्याला तेवढं संकोचानं सांगितलेलं कळत नाही. आणि आपल्याला कळत नाही हे देवाला चांगलं कळतं. आणि आपल्याला कळत नाही ते देवाला किती कळतं हे ज्ञानेश्वर महाराजांना कळतं. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विशेष विचार आपल्या समोर बोलून दाखवला. संबंध गीतेचा विचार करत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे मानवी जीवनाच्या सर्वांगीण उन्नयनाचा विचार करताना, उत्कर्षाचा विचार करताना ज्या ज्या गोष्टी आपल्या कल्याणाकरता आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी भगवद्गीतेने विशेषत्वानं अर्जुनाला सांगितल्या. ज्ञानोबारांनी त्या विशेषत्वानं अधोरेखित केल्या. भगवंतांनी काय सांगितलं, ज्ञानोबारांनी काय सांगितलं याचा विचार आपल्याला करायचाच आहे. पण त्याच्या पूर्वी या संबंध भगवद्गीतेचा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भूमिकेतून विस्तार केला त्याचा संकोच जर आपल्याला करायचा असेल तर कुठपर्यंत तो संकोच करता येतो हा विचार केला पाहिजे. तो संकोच कुठला करायचा? गीतेतल्या सगळ्या शब्दावर ज्ञानेश्वर महाराज बोलले ही गोष्ट खरी आहे. गीतेतल्या सगळ्या श्लोकावर बोलले, श्लोकातल्या सगळ्या पदांवर बोलले, विशेषत्वानं विचार बोलून दाखवला. हे सगळं मान्य आहे. पण गीतेने आपल्याला असं काय सांगितलं? सगळी गीता आपल्याला उपदेश करणारी असली तर रोज 700 श्लोक तुम्ही म्हणता काय? रोज 700 श्लोकांचा विचार करता काय? याच्याकरता एक जीवन पुरेल काय? अरे एका एका श्लोकाचा विचार करायचा झाला तर एक एक आयुष्य खर्च करावं लागतं. इतकं त्याच्यामध्ये सामावलेलं. या सगळ्याचा संकोच म्हणून शेवटचा श्लोक आला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजयाच्या मुखातला शेवटचा श्लोक आहे गीतेचा. आणि ज्ञानोबारांनी संजयाला शाबासकी देताना म्हटलंय हा गीतेचा शेवटचा श्लोक नाही, हा संपूर्ण महाभारताचा सार सांगणारा श्लोक आहे. ज्ञानोबारांनी संजयाचं कौतुक केलं. एवं भारताचा आवाका अणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती. हे ज्ञानोबराय बोलले या श्लोकावर. महाभारत 1.25 श्लोकाचं आहे. या 1.25 श्लोकात जे सांगितलं गेलेलं आहे ते संजयानी एका श्लोकामध्ये आणून ठेवलं. अनुष्टुप छंदातलं. अनुष्टुप छंदातल्या श्लोकामध्ये अनुष्टुप छंद 32 अक्षराचा आहे.
8 अक्षराचे 4 विभाग होतात अनुष्टुप छंदामध्ये. 8 चौक 32 असा 32 अक्षराचा म्हणून एक छंद येतो. एक अनुष्टुप छंदातला श्लोक तयार होतो, तो छंद तयार होतो. 1.25 लाख श्लोक कुठं आणि 32 अक्षर कुठं. पण संजयाने आणून ठेवलं 32 अक्षरामध्ये, त्याचा संकोच केला. म्हणून असं सांगतात की ज्याला संपूर्ण महाभारत वाचणं शक्य नाही त्यांनी फक्त भीष्म पर्व वाचावं. ज्याला भीष्म पर्व वाचणं शक्य नाही त्यांनी भीष्म पर्वात आलेली भगवद्गीता 700 श्लोकाची वाचावी. ज्याला 700 श्लोक वाचायलाही सवड नाही त्यांनी फक्त 18वा अध्याय वाचावा. हा 18वा अध्याय नोहे, ही एकाध्यायी गीताची आहे. जै वासरूची गाय दुहे वेळी कायसा 18व्या अध्यायाच्या प्रस्तावनेत ज्ञानोबाराय बोलले. ज्याला संबंध गीता वाचायला सवड नाही त्यांनी फक्त 18वा अध्याय वाचावा. ज्याला 18वा अध्यायही वाचायला सवड नाही त्यांनी फक्त हा शेवटचा श्लोक एकदा वाचावा. त्याला संपूर्ण महाभारत वाचल्याचं फल मिळतं या एका श्लोकाच्या वाच. पण ज्याला सवड नाही त्यांनी बरं दिवसभर घरात बसून एवढा एकच श्लोक वाचतो हे नाही चालणार. ज्याला बिलकुलच सवड नाही, वाचायलाच वेळ नाही, खूप काम आहे, तामुक आहे, तमुक आहे, कर्तव्य आहेत खूप पाठीमागे, त्याने एवढा एक श्लोक म्हणावा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. बस एवढा एक श्लोक म्हटला की संपूर्ण महाभारत वाचल्याचं फल आपल्या पदरात पडतं. केला संकोच. गीतेने आपल्याला उपदेश करत असताना अर्जुनाला निमित्त केलं असेल, धृतराष्ट्राला निमित्त केलं असेल, ज्ञानोबारायांनी धृतराष्ट्राला निमित्त करून आपल्याला सांगितलं, भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला निमित्त करून, ज्ञानोबारायांनी अर्जुनाला निमित्त केलं, काही वेळेला संजयाला निमित्त केलं, काही का असे ना. पण हे सगळं सांगत असताना नेमकं काय सांगितलं, कोणत्या पातळीवर सांगितलं, कोणत्या भूमिकेत सांगितलं, कारण हे सगळं रोज आपल्याला आचरणात आणता येत नाही. मग त्याचा संकोच करा. सगळं सांगू नका, 2-4 गोष्टी सांगा त्याच्यातल्या, फार बोलू नका. मग भगवंताने सांगितलं मी तुम्हाला त्याच्यातल्या 4च गोष्टी सांगणार, जास्त नाही. संबंध गीता राहू द्या बाजूला. आणि त्या 4 गोष्टी भगवंतानी सांगितल्या त्या कोणत्या आहेत, काय आहेत याचा विचार थोडासा करायचा. मानवी जीवनाच्या कृतार्थतेकरता या 4च गोष्टी पुरतात, फार काही बघावं लागत नाही. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. ऐका, कौरव पांडवांचं युद्ध ठरल्यानंतर धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्धाचा नियम असा आहे, ते कौरव असोत की पांडव असोत, या दोघांमध्ये जरी युद्ध होणार असेल तरी कोणत्या राजांनी कौरवांकडून लढायचं आणि कोणत्या राजांनी पांडवांकडून लढायचं असा नियम नव्हता. असा नियम नाही. मग ज्यांचं आमंत्रण पहिलं आलं त्यांच्याकडून जाऊन लढायचं. त्यामुळं पांडवांचा मामा आहे, सख्खा मामा आहे, पण तो कौरवांकडून लढलाय, कारण कौरवाचं आमंत्रण त्याला पहिलं गेलं. आणि या बाबतीत कौरव फार हुशार. आमंत्रण देण्यात, द्या बाबा चांगले 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 राजे आणा आपल्या बाजूला, आमंत्रण द्या त्यांना पटपट पटपट. कौरवांची आमंत्रणं सुरू झाली, तुम्ही आमच्या बाजूने लढायचं, तुम्ही आमच्या बाजूने. पहिलं आमंत्रण आले म्हणल्यावर हो म्हणावं लागायचं. धर्मराज युधिष्ठिरांनी अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, युद्ध निश्चित झालंय, आमंत्रण युद्धाची दिली पाहिजे. कोण आपल्याकडून लढेल कोण नाही माहित नाही, कोणी लढो नाही तर न लढो, एक काम कर, भगवान श्रीकृष्णांना पहिले आमंत्रण देऊन या. कारण त्याला जर दुर्योधनाने आमंत्रण दिलं आणि भगवान श्रीकृष्ण जर दुर्योधनाच्या बाजूने कौरवांच्या बाजूने गेले तर युद्ध सुरू व्हायच्या आधीच संपलंय. कारण भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूने लढायला जातील. जा पहिल्यांदा जा.
भगवान श्रीकृष्णांना आमंत्रण देऊन. अर्जुन म्हणाला, जातो की दादा, अरे देव आपलेच आहेत, कुठं जातील, आपल्याला सोडून जात नाहीत. धर्मराजांनी सांगितलं, भगवंताचं आपल्यावर किती प्रेम आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच किंतु नाही, पण दुर्योधन हाडाचा राजकारणी आहे याच्यावर माझा विश्वास जास्त आहे. देवाच्या मनात आपल्या बाजूनीच लढायचं असेलही कदाचित, पण दुर्योधनाने पहिलं आमंत्रण दिलं तर आधी जा, त्याला सांगून या. अर्जुन म्हणाला, बरं जातो. अर्जुनाच्या मनामध्ये देव आपलेच आहेत, कुठं जातात, आपली आई आत्या आहे देवाची, आपल्या मामाचा मुलगा आहे, कुठं जाईल आपल्याला सोडून, जात नाही. जाऊ 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 करता करता ते राहिलं. आणि मग एके दिवशी धर्मराज युधिष्ठिरांनी अर्जुनाला बोलवून सांगितलं, अर्जुना, भगवान श्रीकृष्णांना आमंत्रण गेलं ना, येणार आहेत ना ते आपल्या बाजूने. आणि मग अर्जुनाला उजाडलं की अरे आपण तर आमंत्रणच दिलं नाही. मग अर्जुन म्हणाला, आता निघालो. अरे किती उशीर, युद्ध जवळ आलं, दुर्योधनाने आधी आमंत्रण दिलं तर सगळंच संपलं आपलं. ज्या पक्षामध्ये भगवान नाही तिथं कोणी किती मोठा योद्धा असला तरी काय फरक पडतो, भगवानच ज्या पक्षामध्ये नाही त्या पक्षाचा विजय होईल कसा. नाही दादा, निघालो. अर्जुनाला वाटलं जाऊ, भगवान श्रीकृष्णांना आमंत्रण देऊ, म्हणून अर्जुनाने आपला रथ घेतला, अत्यंत वेगानं भगवान श्रीकृष्णांकडे आला. आणि जे नको होतं तेच झालं. अर्जुन भगवान श्रीकृष्णांकडे गेला आणि अर्जुनाने बघितलं महालाच्या बाहेर दुर्योधनाचा रथ आधीपासून उभा आहे. अर्जुन म्हणाला, गेलं, युद्ध तर संपलंच, आपण तर हारलोच, पण आता दादाच्या शिव्या वेगळ्या खा. ते किती दिवसापासून सांगत होते आपल्याला, जा बाबा कृष्णाला आमंत्रण दे. आपण मूर्खपणा केला, चालढकल केली, आळशीपणा केला, गृहीत धरलं. माणसाची मुख्य अडचण इथंच आहे, आळशीपणा. गृहीत धरायचं, होईल, करू, बघू, करू की एवढं काय त्याच्यामध्ये, कुठं जाणार आहे, ते आपलंच आहे. नामस्मरण ना करू उद्यापासून, ज्ञानेश्वरीना वाचू की उद्यापासून. हे उद्या 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 म्हणण्यामध्ये आयुष्य संपून जात. रामायण आपण ऐकलंय, रामचंद्र प्रभूंना अभिषेक करतो म्हणून वसिष्ठ विश्वामित्र गेले होते. दशरथ राजांनी सांगितलं, आता काय रात्र झाली, आता कशाला अभिषेक करताय, उद्या करा. रामचंद्र प्रभूंना उद्या अभिषेक करा असं दशरथांनी सांगितलं. आणि त्या उद्यामध्ये जी रात्र आली, त्या रात्रीमध्ये त्या बाईने सगळंच बदलून टाकलं. कुणी? कैकेयीनं सगळंच राजकारण बदलून टाकलं. आणि ज्या रामचंद्र प्रभूंना दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा होता त्यांना वनवासाला जावं लागलं. आणि मग अभिषेक व्हायला किती दिवस गेले? 14 वर्ष गेली, 14 वर्ष. म्हणून रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. मी उद्या ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतो, किती गेली मध्ये? गेली 14 वर्ष. त्या 14 वर्षात आम्ही जिवंत राहू लिहून देता काय? आता लगेच संस्कृतामध्ये एक म्हण आहे, शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम असं म्हणतात. जे चांगलं आहे ते ताबडतोब करावं, जे अशुभ आहे ते पुढे ढकलावं. म्हणजे थोडक्यात असं की ज्ञानेश्वरी वाचावी वाटली की लगेच वाचावी, तंबाखू खावी वाटली की उद्या बघू म्हणा. थोडक्यात जे अशुभ आहे ते पुढे ढकलावं आणि जे चांगलं आहे ते ताबडतोब करावं. अर्जुनाला वाईट वाटलं. आपल्या भावाने आपल्याला सावध केलं होतं आणि आपण यायच्या आधी दुर्योधनाचा रथ आपल्या आधी इथं उभा आहे. दुर्योधन आत गेला असेल, भगवान श्रीकृष्णांना भेटला असेल, युद्धाचं सगळं सांगितलं असेल आणि देवा आमच्या कौरवांच्या बाजूनी तुम्ही युद्धाला उभं राहायचं आहे असं आमंत्रण दिलं असलं आणि भगवान जर कौरवांच्या पक्षात गेले
संपलं आपलं. पांडव जिवंत राहणार नाहीत. वाईट वाटलं, डोक्याला हात लावला, मूर्खपणा केला, कालापव्यय केला. भगवंताकडे जायचं होतं तरी आपण बघू करत राहिलो. वेडेपणा केला, आपण आळस केला, नको तो विचार केला, गृहीत धरलं भगवंताला. करायला नको होतं. माणसाला सगळं झाल्यावर पश्चाताप होतो. म्हणून तुकोबारांनी म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसानं आधी विचार करावा, नंतर विचार करून चालत नाही. अर्जुनाला वाटलं गेलं, आता आलोच तर निदान भगवान श्रीकृष्णांचं दर्शन तरी घेऊन जावं. म्हणून अर्जुन राजवाड्यात आला. एक सेवक रस्त्यामध्ये भेटला. अर्जुनाने त्याला विचारलं, भगवान कुठे आहेत? म्हणे त्यांच्या महालात आहेत. कोण आहे बरोबर? म्हणे दुर्योधन महाराज बसले. अर्जुन म्हणाला, संपलं, गेलं. पण आता दर्शन तरी घ्यावं म्हणून त्याने त्या सेवकाला विचारलं, काय करतात भगवान आणि दुर्योधन? बोलत बसले? सेवकाने सांगितलं, नाही, बोलत बसले नाहीत, भगवान अजून झोपेतून उठायचे, दुर्योधन नुसताच बसलाय. अर्जुनाला वाटलं आहे थोडा आशेचा किरण आहे, अजून बोलणं सुरू झालं नाही, जावं पटकन. अर्जुन गेला. बघितलं, भगवान श्रीकृष्ण पलंगावर झोपले होते. भगवंताच्या पलंगाच्या उशाच्या बाजूला एक खुर्ची होती, पायाच्या बाजूला एक खुर्ची होती. डोक्याकडच्या खुर्चीवर दुर्योधन बसला होता. पायाकडची खुर्ची रिकामी होती. अर्जुनाला बरं वाटलं, आपली जागा पायाजवळ आहे आणि ती रिकामी आहे. आनंदाची गोष्ट आहे, चांगला संकेत आहे. दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ दुष्ट माणसं देवाच्या डोक्यावरच बसायचा प्रयत्न करतात. भक्त देवाच्या पायाची अपेक्षा करत असतात. अर्जुनाला वाटलं हरकत नाही. अर्जुन गेला. पायाजवळ खुर्ची होती, त्याच्यात बसला. भगवान झोपलेले. आता हा कधी झोपतो का हो? पण भगवान डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेले. बरं, काय असतं, एक विचित्र मानसशास्त्र आहे माणसाचं. आपण झोपलेले असताना एखादा मनुष्य जर काही कामा करता आपल्याकडे आला तर आपण जाग व्हायची तो वाट बघत नाही, आपल्याला जाग कसं करता येईल याच्या युक्त्या शोधत राहतो. आम्हाला चांगले अनुभव आहेत. कधीतरी वारीमध्ये किंवा एखाद्या वेळेला प्रवासातून येऊन थकून झोपलेलं असलं बैठकीमध्ये पंढरपूरला, कुणीतरी येतं दुपारच्या वेळेला, तारीख द्या म्हणून येतात. आता झोप लागलेली असते, बसतात. कसं उठवायचं? मग ते उठवत नाहीत. काय करतात? तिथं बसतात आणि तांब्यावर फुलपात्र ठेवलेलं असतं ते पाडतात ठळकन. हे उठलाच पाहिजे महाराज, नाही तर तिथं बसतात आणि विनाकारण खाकरा अरे उठल ते महाराज. त्याला उठवण्याकरता हे सगळे उद्योग माणसं करतात. आणि उठल्यावर विचारतात मला, मी झोपलो होतो महाराज बैठकीमध्ये, एक गृहस्थ आले, गाढ झोपलो होतो मी, प्रवास झाला असेल, काही झालं असेल, जवळ येऊन बसले आणि मला उठवलं. महाराज उठा उठा. 2 वेळेला उठवल्यावर मी एकदम उठून बसलो दचकून. अरे कोण आलं आपल्याला उठवताना, आपण झोपून राहिलो. ते म्हणले उठा. म्हणलं का उठवलं मला? ते म्हणले नाही, डोळा लागला होता काय विचारायचं. अरे डोळा लागलेल्या माणसाला उठवून डोळा लागला होता काय म्हणून विचारण्यात काय शहाणपणा असतो? माणसं करतात उद्योग. त्याने मला झोपेतून उठवून विचारलं झोप लागली होती काय, आणि मग कशातून उठवलंय तू? अर्जुन बसला, दुर्योधन डोक्याजवळ बसला, भगवान श्रीकृष्ण झोपलेले. आता झोपतात कसले? दुर्योधन येऊन बसलेला भगवंताला आधीच कळालं होतं. दुर्योधन पहिला आला आणि बसलाय आपल्या जवळ.
हे देव काही दुर्योधन येईपर्यंत झोपून राहतील काय? आणि त्यांना उठवणारे भक्त पहाटे उठवतात, त्यांना उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ करून. भगवान आधीच उठले होते, पण उठल्याबरोबर दुष्टाचं दर्शन कशाला घ्यायचंय म्हणून पुन्हा झोपले होते. उठल्याबरोबर दुष्टाचं दर्शन नको, दुर्योधन कशाला उठल्याबरोबर पहिलं तोंड त्याचं बघायचं, झोपले. अर्जुन आला, अर्जुनाचा आवाज, अर्जुन काय खाकरा खोकरा काढून देवाजवळ उठवायच्या प्रयत्नात होतात. अर्जुनाचा आवाज आला आणि भगवंताच्या लक्षात आलं, आला बरं माझा अर्जुन, आता त्याचं भक्ताचं तोंड पहिल्यांदा बघितल्यावर काही हरकत नाही, दुष्टाचं बघायला नको. बरं आता अर्जुन पायाजवळ बसला. भगवंताला कसं कळ? मला एकाने फार चांगलं सांगितलं महाराज. तो मला काय म्हणाला, अर्जुन पायाजवळ बसला हे देवाला कळलं कसं काय? काय नाही म्हणे, देव तोंडावर पांघरून घेऊन झोपले होते, त्या पांघरुणाला एक भोक होतं आणि त्या भोकातून भगवंतानी बघितलं अर्जुन कुठं. अरे तो त्रैलोक्याचा अधिपती परमात्मा आहे बाबा, त्याच्या पांघरुणाला भोक असेल काय? त्याच्या शालीला भोक? अरे ते आमच्या वारकऱ्याच्या देवाच्या शालीला भोग पडला असेल काय? पण भगवान आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्वशक्तिमान आहेत, त्रिकालज्ञ आहेत भगवान. अर्जुन आलेला देवाच्या लक्षात आल्याबरोबर भगवंतानी जाग आली भगवंताला. आता जाग आलेला मनुष्य काय करतो? आपल्याला सकाळी जाग येते, आपण काय करतो? लगेच उठतो का? नाही. जाग आल्यानंतर पांघरून डोक्यावरचं काढतो, इकडं तिकडं बघतो, थोडासा आळस देतो, मग एका अंगावर होतो, मग अलगद उठून बसतो आणि मग काहीतरी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, काहीतरी म्हणू, काय रामकृष्ण हरी म्हणू, काय जो जप करायचा आहे तो उठल्याबरोबर करू, काहीतरी करू. पण मनुष्य जागा झाल्यानंतर पहिल्यांदा इकडं तिकडं बघेल, वर बघेल, आजूबाजूला बघेल, किती वाजलेत म्हणून घड्याळ बघेल. भगवान उठले ते तसे उठलेच नाहीत. भगवान जे झोपले होते ते असे सरळ उठून काटकोनात बसले आणि असे उठून बसल्याबरोबर अर्जुन समोर दिसला आणि अर्जुनाला बघितल्यावर भगवंताने विचारलं, काय रे अर्जुना? आणि अर्जुनाने सांगितलं, देवा आमचं आमंत्रण पहिलं. झालं. मागे दुर्योधन होता. दुर्योधन म्हणाला, हो आमंत्रण देणारे मी इथं पहिला आलोय. अर्जुन म्हणाला, कोण पहिलं आलं आणि दुसरं आलं माहित नाही, आमंत्रण कुणी पहिलं दिलं? आमंत्रण मी दिलंय, भगवंताने माझ्या पक्षात आलं पाहिजे. दुर्योधन म्हणाला, नाही नाही मी इथं पहिल्यांदा आलो, नैतिक अधिकार माझा आहे पहिली मागणी करायची, पहिलं बोलायचा अधिकार मला आहे. आणि ते उठून बसले, त्यांना तू दिसलास. आता मनुष्य झोपेतून उठून बसला पलंगावर, पाय पहिल्यांदा दिसतील. अर्जुन दिसला म्हणजे तू दिसलास. अर्जुन म्हणाला, मग तुला पायाजवळ बसायला काय घोडं मारलं होतं तुझं? तू बसायचं देवाच्या पायाजवळ. पायाजवळ जो बसतो तोच देवाला दिसतो. तुम्ही कोणत्याही अर्थाने घ्या. आता जो देवाच्या पायाजवळ बसतो तोच देवाला पहिला दिसतो. दुर्योधन म्हणाला, मी पहिल्यांदा आलोय. अर्जुन म्हणाला, कोण आलं कोण पहिलं कोण दुसरं मला घेणं देणं नाही, आमंत्रण माझं पहिलंय. दुर्योधन म्हणाला, भगवान म्हणाले, थांबा, हे माझा महाल आहे, कुरुक्षेत्र नाही, इथं युद्ध करायचं नाही. मग भगवान म्हणाले, पा तुम्ही दोघेही माझ्या जवळचे, तुम्ही दोघेही माझ्याकडे आलात, तुम्हाला दोघांनाही मी पाहिजे, पण मी दोघांचंही समाधान करण्याकरता विभाग करतो. काय विभाग करायचा? म्हणे माझी सशस्त्र लढणारी नारायणी सेना एका बाजूला राहील आणि निशस्त्र असणारा मी हा एका बाजूला राहील. मी दोन विभाग केले. माझी सेना एकाने घ्यावी आणि एकाने मला घ्यावं. सेना लढणारी आहे, मी लढणार नाही. मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. जर मला काही बोलावं वाटलं आणि सांगावं वाटलं तर गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मोरोपंतांची आर्या. मी काही हातामध्ये शस्त्र धारण करून कुणाच्या बाजूनी कुणाच्या विरुद्ध लढणार नाही. युद्धामध्ये मी हातामध्ये कुठलंच शस्त्र धारण करणार नाही. पण तुम्हाला जर काही अडचण वाटली आणि जर तुम्ही मला काही सल्ला विचारला तर त्याच्याकरता चार शहाण्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. युद्ध मात्र मी करणार नाही.
2 विभाग मी केलेत. कुणाला काय पाहिजे सांगा. अर्जुना तुला काय पाहिजे? दुर्योधनाने सांगितलं. अर्जुनाला का विचारता? एपा म्हणे दुर्योधना, नियम काय आहे? धर्मशास्त्राचा नियम काय? वडील जेव्हा वडिलांची जी काही मालमत्ता असते किंवा वाटणीचे जे प्रसंग येतात घरामध्ये, वाटण्याचे जे भावाभावामध्ये वाटण्या होतात त्याचे जे प्रसंग येतात, या प्रसंगातलं धर्मशास्त्र काय? ह्याच्यातलं शास्त्र आपल्याला असं सांगतं की विभाग करताना मोठ्या भावाने विभाग करावेत आणि त्याच्यातला कोणता विभाग निवडायचा हा पहिला अधिकार सगळ्यात धाकट्याला असतो. सगळ्यात मोठ्याने विभाग करायचे असतात आणि सगळ्यात धाकट्याने पहिल्या निवडायचं असतं. तो काय निवडेल याच्यामुळे विभाग करणारा मोठा भाऊ व्यवस्थित विभाग करतो आणि याच्यातला कोणतं चांगलं आहे हे निवडण्याचा पहिला अधिकार सगळ्यात धाकट्या मुलाला असतो. तेव्हा दुर्योधना, तुझ्यामध्ये आणि अर्जुनामध्ये मोठं कोण आहे? म्हणे मी मोठा आहे. मग निवडणारा अर्जुन पहिला. म्हणून मी अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय पाहिजे? एका बाजूला लढणारी नारायणीय सेना आहे आणि दुसऱ्या बाजूला निशस्त्र असणारा आणि नुसतं बोलणारा मी आहे. काय निवडायचं अर्जुना तुला? भगवान अर्जुनाने सांगितलं, मला काही नको, मला तुम्ही पाहिजे. म्हणजे दुर्योधनाच्या बाजूला सेना गेली. दुर्योधन म्हणाला, बरं झालं, मला तरी हेच पाहिजे होतं. अरे युद्धाच्या प्रसंगामध्ये उगीच तत्वज्ञान सांगणारा देव पाहिजे कशाला? ते राहू दे, आम्हाला लढणारे सैनिक पाहिजे. युद्धाचा प्रसंग आहे, देव कशाला, कृष्ण कशाला पाहिजे? नाही तिथं बोलत बसेल, तिथं तत्वज्ञान सांगत बसेल. आम्ही काय ब्रह्ममाया ऐकायला चाललोय काय कुरुक्षेत्रावर? आम्हाला भांडण करायचंय, लढायचंय, मारायचंय पांडवांना आणि मारण्याकरता सैन्य उपयोगी पडतं. हे मला नकोच होता देव, कृष्ण मला नकोच होता. बरं झालं पीडा गेली. अर्जुनाला बरं वाटलं, दुर्योधनालाही बरं वाटलं. दुर्योधन ते सगळं घेऊन पुन्हा परत आले हस्तिनापुराला आणि भीष्माचार्यांनी विचारलं, दुर्योधना देवाला आमंत्रण दिलं? मग दुर्योधनाने तिथं काय काय घडलं याचा इतिहास सांगितला. महाभारतात हा कथा प्रसंग आहे. काय झालं? म्हणे मी गेलो, देव झोपलेले होते. मग उठल्यावर आमंत्रण द्यायचं. ते उठायच्या आधीच अर्जुन आला. मग भीष्माचार्यांच्या लक्षात आलं काहीतरी धोका झाला. मग दुर्योधनाने सगळं सांगितलं, असं असं झालं. मग भगवंतानी विभाग केले, नारायणी सेना एका बाजूला, निशस्त्र कृष्ण एका बाजूला. आणि मग अर्जुनाला विचारलं काय पाहिजे म्हणून. मग अर्जुनाने निशस्त्र कृष्णाची निवड केली आणि मला बरं वाटलं, आपल्याला नारायणी सेना मिळाली, आनंद आहे. भीष्माचार्यांनी हे ऐकलं आणि भीष्माचार्यांनी डोक्याला हात लावून घेतला आणि म्हणाले, दुर्योधना युद्ध संपलं, सुरू व्हायच्या आधी युद्ध हरलोय आपण. अरे नारायणी सेना, अरे जग जरी तुझ्या बाजूला आलं ना आता, तरी कृष्ण ज्याच्या बाजूला आहे तिथं पराजयाची शक्यताच नसते बाबा. कशाला हे नाहीत करून बसलास? हाती आलेलं सगळं गेलं की रे. अर्जुन घरी गेला. धर्मराज युधिष्ठिराने विचारलं काय झालं? अर्जुनाने इतिहास सांगितला, असं असं झालं. धर्मराज म्हणाले, तरी अर्जुना मी तुला सांगत होतो लवकर जा, लवकर जा. हातीचे भगवान गेले का? नाही म्हणे. मग असं असं झालं, देवाने विभाग केले. मला विचारलं, मला बाकी काहीच नको होतं, कृष्ण पाहिजे होता. म्हणून मी म्हटलं निशस्त्र असला तरी तुम्ही पाहिजे. धर्मराजांनी सांगितलं, फार चांगली बुद्धी दिली देवानी तुला अर्जुना. आता आपण युद्ध हरलो तरी आपल्यासारखा समाधानी या जगातामध्ये दुसरा कोणी नसेल. आपलं युद्ध हरलो तर हरू दे, आपण नसेल सैन्य आपल्याकडे, पण कृष्ण आपल्या बाजूला आहे ना, आपल्याला आता चिंता करण्याचं कारण नाही. आपण हरलो तर जाऊ दे राज्य, पण कृष्ण वाट्याला आला, आपल्यासारखा आनंदी या जगतामध्ये आता कोणी नसेल. फार चांगली बुद्धी देवानी दिली तुला. कौतुक केलं. युद्ध नंतर सुरू झालं वगैरे वगैरे. आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, पण काही युक्तीच्या गोष्टी सांगेन, काही युक्तीच्या गोष्टी सांगेन. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मग अर्जुनाला शंका आली. अर्जुनाने धनुष्यबाण पहिल्या अध्यायाच्या शेवटी खाली ठेवलं आणि मग देवाला विचारलं, देवा काय करावं? युद्ध सुरू झालंय. अर्जुन अतिशय उत्साहानं युद्धभूमीवर गेलेला आहे.
अर्जुनाने भगवंताला, सारथ्य करणाऱ्या भगवंताला सांगितलं, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षम युद्धकामानवस्थिताम. देवा, दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ नेऊन उभा करा, मला कुणाबरोबर लढायचंय मला बघू दे एकदा. आणि मग भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ नेऊन उभा केला. भगवंतानी रथ नेऊन उभा केल्यावर अर्जुनाने बघितलं, समोर भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आपलेच नातेवाईक आहेत. मग अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. अर्जुनाच्या मनामध्ये 100 विकल्प आले. या विकल्पामध्ये अनेक गोष्टी त्याला खऱ्या वाटायला लागल्या. अर्जुनाने आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं. पहिल्या अध्यायाच्या शेवटी तो रथामधून खाली उतरला. रथोपस्थ उपाविशत, रथातून खाली उतरला. भगवंताकडे गेला. भगवंताला सांगितलं, देवा, मला युद्ध करायचं नाही. माझ्याच नातेवाईकांना मारून मला काय राज्य मिळवण्यामध्ये आनंद वाटेल? अरे या सगळ्या युद्धामध्ये एवढी मोठी हिंसा होईल. या हिंसा केल्यामुळं मला त्या हिंसेचं पाप लागेल. आणि मला पाप लागलं की देव पाप्याजवळ येत नाही. जैसा पापियांच्या ठाई मोक्षू न वसे, ज्ञानोबराय बोलता. पापी लोकांना देव जवळ करत नाही. मग तू आम्हाला हातचा दूर होशील. आम्हाला हे युद्ध नको. त्यांना पाहिजे तर घेऊ दे सगळं राज्य. आम्ही कुठेही भैक्षमपी होलो की आम्ही भिक्षा मागून जगू. कुठे आमच्या मनगटात ताकद आहे, आम्ही भिक्षा मागू. पण मरेपर्यंत आपल्या भावंडांना मारून आपण राज्य मिळवलंय, हा सल आमच्या मनामध्ये नकोय देवा. आम्हाला युद्ध करायचं नाही. काय करावं मला कळत नाही. अर्जुनाने विचार. अर्जुनाची ही भूमिका बऱ्याच जणांना योग्य वाटते. काय बोललाय अर्जुन पहिल्या अध्यायात? खरंच आहे. आपल्याच घरच्या लोकांना मारून राज्य मिळवायचं असतं काय? यांना मारल्यानंतर हिंसा होणार नाही का? हिंसेचं पाप लागणार नाही का? सगळेच युद्धामध्ये मेले तर कुलक्षय होणार नाही का? परमात्मा हातचा दूर होणार नाही का? मनामध्ये सल राहणार नाही का? असलं राज्य घेऊन काय करायचंय? लोकांना वाटतं अर्जुन बोलतं ते बरोबर. अर्जुनाच्या अंतःकरणात वैराग्य आहे. हे वैराग्य नाहीये. तुम्ही पहिला अध्याय पुन्हा पुन्हा वाचा. अर्जुन काय म्हणतोय? यांना मारून मला राज्य नकोय. म्हणजे यांना न मारता मिळालं तर पाहिजेच आहे मला. मला नकोय असं अर्जुन म्हणलाच नाहीये राज्य नकोय म्हणून. यांना मारून मला नकोय. म्हणजे न मारता जर यांनी मला राज्य दिलं आमचं, तर आम्हाला पाहिजेच ना. कुणाला नकोय? पाहिजेच आहे आम्हाला. भांडण करून नकोय. गोडी गुलाबीने मिळालं तर हवंय. मग भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. या श्लोकापासून भगवंताने अर्जुनाला उपदेश करायला प्रारंभ केला. गीतेचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हे माहिती असेल किंवा माहिती नसेल तर मी थोडं नम्र भावाने सांगू इच्छितो की गीतेचा पूर्ण पहिला अध्याय आणि गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकापर्यंत गीता ही तर्कनिष्ठ आहे. आणि गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते गीता संपेपर्यंत गीता ही तत्वनिष्ठ आहे. पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकापर्यंत गीता तर्कनिष्ठ आहे. तर्काला तर्कानं उत्तर देऊन चालत नाही. तर्काला तत्वानं उत्तर देता आलं पाहिजे. आज आपण जे बघतो, आपल्या धर्मावर आक्रमण होतात, नाही ते प्रश्न उभे केले जातात, नाही ते आरोप केले जातात. हे सगळे तर्क आहेत. याच्यात तत्व काहीच नाहीये. संप्रदायाबद्दल विरोध निर्माण केला जातो. संप्रदायामध्ये नाही ते प्रश्न उपस्थित केले जातात. हे सगळं तर्कानं चालतं. आणि तर्काला तर्कानं उत्तर देऊ नये. तर्काला तत्वाने उत्तर द्यावं. अध्यात्म रामायणामध्ये वालीची पत्नी तारा, तिच्याबरोबर रामचंद्र प्रभूंचा जो संवाद आहे ना, त्या संवादात रामचंद्र प्रभूंनी हे स्पष्ट केलं. जेव्हा तर्कानं आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा माणसाने तत्वाधिष्ठित जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भोवती अनुमानानं उभे केलेले पुष्कळ इमारती आहेत. आपण तत्वनिष्ठ राहिलं पाहिजे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय आदी सकल संतांनी घालून दिलेल्या तत्वापासून आपण बाजूला नाही झालं पाहिजे.
गीता तत्वनिष्ठ आहे 2ऱ्या अध्यायापासून. तर्काला भगवंतांनी तत्वानी उत्तर दिलं. आणि मग अर्जुनाने विचारलं, देवा काय करायचं, मला कळत नाही. आणि मला असं वाटतं की युद्ध न करणं श्रेयस्कर आहे. मी धनुष्यबाण खाली ठेवलं. आता गंमत सांगतोय, ऐका. ज्ञानेश्वरी वाचता वाचता, ज्ञानेश्वरी सांगता सांगता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास उपासना करता करता ज्या अनेक गोष्टी ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवत जाते ना, त्याच्यातली ही एक गोष्ट आहे महत्वाची. ऐका, अर्जुनाची अडचण काय आहे? यांच्याबरोबर युद्ध करावं की करू नये ही अर्जुनाची अडचण आहे का? अर्जुन इतका मूर्ख आहे का हो की त्याला काहीच कळत नसेल? अरे, त्याला ज्ञानोबारांनी प्रज्ञा पृथ्वीचा राव म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये. बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा आहेस अर्जुना तू, इतकी बुद्धी आहे तुझ्याकडे. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, घोट भरोप आहे एकसरा अवघेयाचा, अशी त्याची बुद्धी आहे. स्वतः ज्ञानोबाराय अर्जुनाच्या बुद्धीचं कौतुक करतात. आणि अर्जुनाला काय करावं हे कळत नाही. कसं शक्य आहे? अर्जुनाची नेमकी अडचण कुठे आहे? भगवान अर्जुनाला काय सांगतात हे अर्जुनाला कळत नाही ही त्याची अडचण आहे, की त्याला बुद्धीनं निर्णय करता येत नाही ही त्याची अडचण आहे, का त्याच्या अंतःकरणामध्ये नातेवाईकांना बघून जो मोह निर्माण झालाय त्या मोहामध्ये अर्जुन गुरफटत गेला ही अर्जुनाची अडचण आहे, का अर्जुनाला युद्ध करायचा कंटाळा आला ही अर्जुनाची अडचण आहे, का भावंडांना मारावंसं त्याला वाटत नाही म्हणून त्याने धनुष्यबाण खाली ठेवलं ही त्याची अडचण आहे. नेमकी अडचण काय अर्जुनाची? सगळी गीता पुढे अर्जुनाला सांगावी लागली. नेमकी अडचण काय? याच्यापैकी खरी अडचण कोणतीच नाही. अर्जुनाची अडचण ह्याच्यापेक्षा वेगळीच आहे. मी काय सांगतो ऐका. अर्जुनाची अडचण काय सांगू का? अर्जुनाचा वेडेपणा कुठे सांगू का? समोर भगवान उपस्थित असताना अर्जुन आपल्या बुद्धीनं निर्णय घेतोय ही अर्जुनाची मुख्य अडचण. परमात्मा समोर असताना आपली बुद्धी चालवायचं कारणच काय? मला वाटतंय तेच खरं हे कुणासमोर बोलावं? देवासमोर. समोर परमात्मा असताना सुद्धा अर्जुनानं आपल्याला वाटतं तेच खरं आहे असा अट्टहास धरणं ही अर्जुनाची मुख्य अडचण आहे. देव समोर असताना कशाला आपल्याला आपली बुद्धी चालवून निश्चयात्मक भूमिका घ्यायची आहे? देवाला विचारावं, देवा काय करू? युद्ध करावं, मोकळं व्हावं. पण देव असताना सुद्धा अर्जुन आपल्या बुद्धीचा हट्ट धरतोय ही अर्जुनाची अडचण आहे. आणि हीच आमचीही अडचण आहे. मला कळत नाही महाराज, कधी कधी मी भ्रांत होतो काही वेळेला. खरंच कळत नाही महाराज. हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असताना माणसं रडूच कशी शकतात मला कळत नाही. काय रडायचं कारण आहे? हातात भागवत आहे, आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, आपल्या हातामध्ये गाथा आहे तुकोबारायांचा, मुक्ताबाईंचे अभंग आहे, ज्ञानोबारायांचा अभंग आहे, हरिपाठ आपल्या हातात आहे. आणि तरी माणसांनी संसाराच्या नावाने गळे काढावेत. याच्या पलीकडे दुर्दैव कोणतं असणार आहे अजून? हातात ज्ञानेश्वरी असताना माणसं प्रपंचाच्या नावानं रडतात आणि समोर भगवान असताना अर्जुन प्रपंचाच्या नावानं धनुष्य बाण खाली ठेवतो. अर्जुनात आपल्यात काय फरक आहे मला सांगा की? आम्ही तेच करत आलोय. हातात ज्ञानेश्वरी असताना आम्ही आमच्या बुद्ध्या चालवतोय. हातात ज्ञानेश्वरी असताना आम्ही रडतोय. हातात ज्ञानेश्वरी आहे, पारायण चालू आहे आणि ज्ञानोबारायांची ओवी वाचतोय. आनंदाचे अवारू मांडू जगा ओवी वाचतोय. तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे अवारू मांडू जगा. आनंदाच्या आवाराचं पारायण करतोय. आणि त्याला विचारलं कसं काय चाल? काय महाराज ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं. अरे हातात आनंदाचा कंद आहे तुझ्या, मरतो कसला? मरायला काय झालं तुला? हातात ज्ञानेश्वरी. अरे एक एक अक्षर आमचं जीवन सोन्याचं करून टाकणारा ग्रंथ आहे. त्याच्यातली एकनेक ओवी आमच्या जीवनाला आकार देणारा ग्रंथ आहे.
आणि महाराज ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं, काहीच नाही बघा संसारामध्ये, आणि संसारात काही नाही हे तू काय सांगतोय? हेच संत सांगून गेलेत संसारात काही नाही म्हणून, तू काय सांगतो वेगळं? हातात ज्ञानेश्वरी, हातात तुकोबारायांचे अभंग, हातात हरिपाठ, हातात संत वाङ्मय, हातात भावार्थ रामायण, आणि तरी माणसाला संसाराच्या तक्रारी करायच्याच असतात. समोर परमात्मा उभा आहे आणि तरी अर्जुनाला संसाराची तक्रार करायचीच आहे. नातेवाईकांना मारून कसं राज्य मिळवू? त्यांना मारल्याने मला पाप लागणार नाही का? माझ्याकडून हिंसा घडणार? अरे ते तो बघून घेईल ना, तो देतो ना शब्द तुला. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः, शोक करू नको, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करील. तो शब्द देतोय ना तुला, आणि तरी तुझं रडणं तेच. अर्जुनाची मुख्य अडचण ही आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये हा विकल्प नेहमी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. समोर अधिकार संपन्न व्यक्ती असताना, हातात ज्ञानेश्वरी असताना, समोर संत उभे असताना आम्हाला जे वाटतं तेच खरं आहे असा अट्टहास करत असतो. आमच्या दुःखाचं मूळ कारण इथे आहे. स्वामी अखंडानंदजींनी एका त्यांच्या लेखामध्ये लिहिलंय, ब्रह्मलीन स्वामी अखंडानंदजींनी त्यांच्या एका लेखामध्ये लिहिलंय, परमात्मा जीवापासून फार दूर नाही. परमात्मा आमच्यापासून फार दूर नाही. फक्त संतांनी सांगितलेल्या मार्गावरून गेलो तर परमात्मा लगेच प्राप्त होतो, पण आम्ही आमची बुद्धी चालवतो म्हणून तो दूर जातो. तुकोबारायांनी म्हटलंय, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. तुकोबारायांची भाषा. उचित जाणावे मुख्य धर्माधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. मनाची आहे मागे, आमच्या मनाची धाव, आमची धाव आमच्या मनाच्या मागे असूच नये. न घालावी धाव मनाची ओढी, मनाच्या मागे आमची धाव असू नये. मग वचनी आवडी संतांची आहे, संतांच्या वचनाच्या मागे जाण्याचा माणसाने प्रयत्न करावा. अर्जुनाला कळलं नाही. मग अर्जुन देवाला विचारतो, देवा काय? मला कळत नाही. उचित काय आम्हा व्यभिचरेना धर्मा, आम्हाला कळत नाही देवा. उचित काय आमच्या जीवनामध्ये, आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला समाधान मिळेल? आणि मग भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. या गीतेमध्ये अनेक गोष्टी क्रमानं आलेल्या आहेत म्हणून पुढे गेलेल्या आहेत, अनेक गोष्टी अनुषंगानं आल्या आहेत म्हणून पुढे गेल्या आहेत. 16वा अध्याय कशा करता आला गीतेमध्ये? काही नवीन सांगितलं नाही 16व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायामध्ये तो विचार सुरू केला होता, आणि 9व्या अध्यायामध्ये सुरू केलेला विचार अन्य विषय समोर आल्यामुळे थांबून राहिला होता. तो विषय अर्धवट राहू नये म्हणून 16व्या अध्यायात पुढे आला. 16व्या अध्यायात नवीन काय? काही नाही. दैवासुर संपद विभाग योग, दैवी आणि असुरी संपत्ती, तोच विचार 9व्या अध्यायाचा मुख्य विषय होता. पण आत्मसंबंधानं अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नामुळे विषयांतर झालं आणि दैवी आणि असुरी संपत्ती बोलायची राहून गेली. ती 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुन्हा अर्जुनाला बोलून दाखवलं. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तपार्जवम. मग भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मी तुला आधीच म्हटलं होतं, मी हातामध्ये शस्त्र धारण, मी जर शस्त्र धारण केलं असतं ना तर तू धनुष्यबाण खाली ठेवला असतास तरी मला फरक पडला नसता. मी एकट्याच्या जीवावर युद्ध इकडे आणलं असतं. पण मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. मग काय करेन? गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मी तुला 4 गोष्टी सांगतो. आता या 4 गोष्टी कोणत्या? संबंध भगवद्गीता जर आपण बारकाईनं बघितली तर युक्तीच्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? 700 श्लोकामध्ये 4 श्लोक असे जे युक्तीचे आहेत. युक्तीचे, कारण भगवान म्हणाले गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. युक्ती ज्याच्यामधून भगवंतांनी सांगितली, आपल्या जीवनाच्या धन्यतेचं रहस्य युक्ती ज्याच्यामध्ये सांगितली, अशा 4 गोष्टी गीतेमध्ये आल्या. कोणत्या? तर त्याचा विस्तार करायचा आहे आपल्याला उद्या आणि परवा, त्या 4 गोष्टींचा.
आणि या युक्तीच्या गोष्टी आहेत. पहिली युक्तीची गोष्ट दुसऱ्या अध्यायात, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. युक्तीची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणी. मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायण. युक्तीची तिसरी गोष्ट. आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. युक्तीची चौथी गोष्ट. हे 4 श्लोक गीतेमध्ये आले ते युक्तीच्या म्हणून आले. आपण गीतेचा अभ्यास करा, त्या अनुषंगानं ज्ञानेश्वरीचा करा, आपल्याला हे कळेल. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ही पहिली युक्ती आहे. कर्मण्येवाधिकार असते, कर्मामध्ये प्रवृत्त होतो हो, कर्मफलाची आसक्ती धरू नको. युक्तीची दुसरी गोष्ट आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. युक्तीची तिसरी गोष्ट आहे. आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. युक्तीची चौथी गोष्ट आहे. या 4 श्लोकाचं रहस्य लक्षात आलं की गीता कळाली, अडचण नाही. या 4 गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, त्या या 4 गोष्टी आहेत. काय सांगितलंय याच्यामध्ये? काय सांगितलंय? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. याच्यात युक्तीची पहिली गोष्ट ही आहे की माणसानं खरं आणि खोटं याचा विवेक केला पाहिजे. पहिला विचार गीतेने सांगितलेला युक्तीचा. म्हणून आपलं जीवन संपन्न करायचंय ना, चांगलं करायचंय ना, पहिली गोष्ट खरं आणि खोटं निवडायला शिका. गीतेने आपल्याला सांगितलं. त्याच्यातलं जे खरं खोटं निवडलेलं आहे त्याच्यातल्या खऱ्याचा आपल्याला अधिकार आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणी. सत्याचा आश्रय करून आचरण करत असताना सत्यातून फलाची अपेक्षा करू नका, कारण सत्य हेच फल असतं. सत्यातून फलाची अपेक्षा नसते, सत्य हेच फल आहे. आणि त्या कर्माचं सत्य म्हणून आचरण करत असताना त्या कर्मातून अंतःकरण शुद्धीद्वारा सत्य असणाऱ्या परमतत्वाचा लाभ करून घेत असताना काय केलं पाहिजे? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी भव माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः. असं करून आपण कर्मण्येवाधिकारस्ते केलं पाहिजे. ही युक्तीची तिसरी गोष्ट आहे. आणि जेव्हा ते कर्म अहंकार रहित आणि फलासक्ती रहित होऊन आम्ही कर्म करतो, त्या कर्मातून अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचं फल आपल्या पदरात पडतं. त्याच्यानंतर हे सगळं धर्म म्हणजे कर्म याचा परित्याग केला पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या कर्माचा त्याग करून कर्मसन्यास घेऊन माणसाने भगवंताला शरण गेलं पाहिजे. ही चौथी युक्तीची गोष्ट आहे ज्याच्यानं मानवी जीवन धन्य होणार आहे. आमच्या ठिकाणी विवेक असला पाहिजे. आमच्या ठिकाणी कर्माची निरभिमानी प्रवृत्ती असली पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलची अत्यंतिक निष्ठा असली पाहिजे. आणि सगळं भगवंताला समर्पित करून भगवंताला शरण जाता आलं पाहिजे. या 4च युक्तीच्या गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या आहेत. आणि या 4 गोष्टींचा विस्तार आम्हाला करता आला. आम्हाला गीता समजली, आम्हाला ज्ञानेश्वरी समजली असं म्हणायला अंशतः तरी हरकत नाही. निदान आमचा प्रवेश तरी त्या भागात झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून उद्याच्या आणि परवाच्या सत्रामध्ये आपल्याला जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये या 4 गोष्टींवर थोडासा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण आपलं जीवन धन्य व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानही टाकता येणार नाही, आपल्याला कर्मही टाकता येणार नाही, आपल्याला भक्तीही टाकता येणार नाही, आणि आपल्याला शरणागतीही सोडता येणार नाही, तरच मानवी जीवन धन्य होणार आहे. आणि या धन्यतेचे हे जर निकष असतील तर भगवंतांनी या 4 श्लोकामधून ते अर्जुनाला बोलून दाखवलेत.
याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं एक स्वतंत्र महत्व आहे, प्रत्येक श्लोकाचा एक स्वतंत्र विचार आहे. त्या विचाराकडे आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे. आजची आपली वेळ संपली म्हणून फक्त इथं थांबणार आहे. उद्या संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पुन्हा जेव्हा या विचाराला प्रारंभ करू तेव्हा याचा थोडासा विस्तार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कर्माचाही विस्तार करणार आहे, कारण कर्माची अगतिकता आहे. थोडासा सत्यासत्याच्या विवेकाचाही विचार करणार आहे, कारण तो विवेकच वैराग्य संपन्न करून ज्ञान प्रदान करणार आहे, त्याचाही विचार करणार आहे. भगवत भक्तीचाही विचार करणार आहे आणि अंततोगत्वा भगवंताच्या शरणागतीचाही विचार आपल्या समोर मी ठेवणार आहे. या 4 गोष्टींना आपलं जीवन धन्य होणार आहे. आपल्याला अर्जुनाप्रमाणे भगवंताचा प्रिय होण्याची संधी या विचारानं आपल्याला प्राप्त होईल. या उद्देशानं हा विचार आपल्या डोळ्यासमोर मी ठेवलाय. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, तो उद्या दुपारच्या सत्रामध्ये करू. आज काय नंतरच्या कार्यक्रमाच्या सूचना दिल्या जातील, त्या सूचना आपण शांतचित्ताने ऐका. आपला राहिलेला जो विचार आहे तो आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई जय. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाईंच्या असीम कृपेने सकल हिंदू समाज रावेर आणि यावल तालुक्यातील या आयोजनामध्ये श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर फिरता नारळी सप्ताह 2026 मधला आपलं ग्रंथराज ज्ञानेश्वरी निरूपण या विषयावर. मावशी बसा बसा बसा. दररोज हे सूचना द्यायला सगळे कॅमेऱ्यामध्ये सगळे येते की बसा म्हणा लागतं, म्हणजे आपल्या सगळे आपण कुठं याचं भान विसरल्यासारखं होते. बसून जा आणि मी सांगेल तेवढा उठा, तोपर्यंत ऐका. सांगण्याकरता महाराज फार लांबून आले, ऐका. हे केवळ तुमच्याकरता आले, आदिशक्ती मुक्ताबाईंकरता आले. श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातनं 3 दिवसाचं जे सत्र आहे 3 ते 5 या वेळेमध्ये दुपारी, त्यातलं पहिलं सत्र संपलं. आता 2च राहिले आणि ते ऐकण्याकरता आपले कान बऱ्याच दिवसापासून आतुर आहेत. त्याच्याकरता आमचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांनी फार मोठा प्रयास, दिगंबर महाराजांच्या मठामध्ये जेव्हा त्या गेटचं उद्घाटन होतं तेव्हापासनं हा विषय लावून धरला. त्याच्याकरता महाराजांच्या जवळजवळ 10 ते 12 वेळ भेटी झाली. त्यांना खूप अडचणी, घरचा कार्यक्रम सोडून ते इथं आले, कारण तो आईसाहेबाचा कार्यक्रम आहे म्हणून. आणि अशा पाडव्याचा आणि नवमीच्या या नवरात्रामध्ये कार्यक्रम मिळणं हे भलं मोठं भाग्य आहे. पण का मिळालं त्याचं कारण 2 कारण आहे. पहिलं कारण आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत हे नवरात्र आहे, चैत्री नवरात्र आहे. नवरात्रामध्ये म्हणजे आपण हे नवरात्र गुढीपाडवा हा पर्वकाळ ठरून कार्यक्रम नाही घेतला की या पर्वकाळावर आपला कार्यक्रमाचा नाही, आपल्या कार्यक्रमात पर्वकाळ आला, आपण कार्यक्रम ठरवला आणि त्याच्यात पर्वकाळ आले. ते का आले त्याचं कारणच आहे, सगळे पर्वकाळ सगळे तीर्थ आदिशक्ती मुक्ताईच्या चरणाची अभिलाषा करतात. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आपण ठरवलं नाही, ते आले. त्याचं कारण आहे आदिशक्ती मुक्ताबाई. आणि महाराज सुद्धा फार व्यस्ततेमध्ये त्यांचं शेड्यूल असतानाही आपल्याला त्यांनी 3 दिवसाचा कार्यक्रम दिला. आणि त्यातला पहिला कार्यक्रम आजचा हे पुष्प त्यांनी आईसाहेबांच्या चरणावर समर्पित केलं. आपण पहिले महाराजांचं स्वागत करू, पूजन करू. मी भैयासाहेबांना महाराजांना विनंती करतो महाराजश्रींचं आपण पूजन करावं. तोपर्यंत मी सूचना देतो, हे सत्र संपलं की तर हरिपाठ होईल आणि हरिपाठाकरता सगळ्यांनी बसून राहा. हरिपाठ सगळ्यांनी ऐका. का दररोज आम्ही हरिपाठ घेतो? हरिपाठ का घेतला पाहिजे त्याचं पहिलं कारण आहे की हरिपाठ घेतल्यामुळं आपल्यावर देवाची कृपा होते, हरीची कृपा होते. तुम्ही म्हणा हरीची कृपेचं काय काम आहे आम्हाला? आमचं आणि हरिकृपेचा काही संबंध नाही. आमच्यावर हरिकृपा व्हावी याचं आम्हाला काही घेणं देणं नाही, पण तुमच्यावर हरिकृपेची नितांत गरज आहे. कारण मनुष्याचं जीवन हे प्रारब्धाच्या अधीन आहे आणि प्रारब्ध बदलण्याची शक्ती
नाथराय सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. ती हरिकृपा हरिपाठामुळे मिळते. नित्य प्रेमे भावे हरिपाठ गाय आणि हरिकृपा होय तयावरी. त्याच्यावर हरीची कृपा होते, ज्याची आपल्याला नितांत गरज आहे, आणि ती हरिकृपा हरिपाठामुळे मिळते. म्हणून हरिपाठा करता सगळ्यांनी थांबा. पहिला विचार. दुसरा आहे, आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. मातृ पितृ भ्राता सगोत्र पार, चतुर्भुज नर होतील नाही होनी ठेले. इतकं फल त्याचं आहे. आणि तेने वैकुंठ भुवनी घर केले. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, अगदी शांततेमध्ये. काय आपल्याला उपासना करण्याकरता पर्वकाळ लाभला? नवरात्रामध्ये 9 दिवस उपासनाच केली पाहिजे. 9विध भक्तीच्या करोनी नवरात्रा. या नवरात्रामध्ये किती उपासना होते आपली? सकाळी काकडा झाला की लगेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. ते कुष्टी महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली. लगेच दुपारच्या सत्रामध्ये 10 ते 12 कीर्तन, नंतर भोजन. लगेच भोजन एक साधनाच आहे, तेही साधनाच आहे. 3 ते 5 ज्ञानेश्वरी निरूपण. लगेच 5 ते 7 हरिपाठ. लगेच रात्री 8 ते 10, म्हणजे सलग 4 वाजल्यापासनं तर 11 वाजेपर्यंत इथं काय होते? साधना होते. ती पर्वकाळावर होते. हे सगळं व्यासपीठ आपल्याकरता निर्माण करून दिलं. म्हणून आपल्याला विनंती आहे, महाराज श्रींच्या रूपानं आपल्या कार्यक्रमामध्ये अगदी चैतन्य भरून आलं. आणि म्हणून आपण त्यांचं ऐकण्याकरता इथं बाहेर सुद्धा या जिव्हाळा चॅनलच्या माध्यमातून अनेक तरुण भाविक या श्रवणाचा लाभ घेत आहेत. मी महाराजांना सांगतो की आपण खऱ्या अर्थाने आदिशक्ती मुक्ताईने आपलं नितांत प्रेम आहे. आणि म्हणून या 3 दिवसाचा का होईना ही सेवा आपल्याला फार महत्भाग्याने मिळाली. आपल्याला फार मोठी संधी, त्याचं सोनं करणं, ते भाग्य आपलं खऱ्या अर्थाने आपल्या पदरामध्ये पाडून घेणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. सर्वांनी इथं आता महाराज श्रींना जातील आणि आपण तोपर्यंत हरिपाठ घेऊ. हरिपाठामध्ये सगळ्यांनी इथं बसायचं आहे. आणि हरिपाठ झाल्यानंतर ज्या सूचना होतील त्यानंतर आपण अन्नपूर्णा मंडपाकडे आगेकूच करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय.